शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील शेतकरी आहे देशात सर्वाधिक कर्जबाजारी. देशभरातील बळीराजावर तब्बल 12,19,516 कोटींचे कर्ज थकीत. कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन. लाडक्या बहिणींचे पोर्टल बंद, नव्या बहिणींची नोंदणी ठप्प. आतापर्यंत 28,614 महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. अतिरिक्त उत्पन्न, सरकारी नोकरी, दुहेरी योजनांचा लाभ अशा अनेक कारणांसाठी वगळण्यात आले आहे. पोर्टल नव्याने सुरू झाल्यास प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. टोमॅटोला महागाईची लाली, तुटवड्यामुळे भाव वाढले. मुंबईत किरकोळ बाजारात 90 रुपयावर दर. पावसामुळे सर्वच भाजीपाल्यावर परिणाम झाला असताना आता टोमॅटोनी भाव खाल्ला. राज्यातील जवळपास सर्वच बाजारपेठेमध्ये टोमॅटोचा दर वाढला. किरकोळ बाजारात 60 ते 90 रुपयावर किलो दराने. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे. मराठवाड्याचं हक्काचं पाणी आता लवकरच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेद्वारे मराठवाड्यातील सुमारे 9,766 हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. 2,213 कोटी 53 लाखाच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी आता सर्वांना आनंदाची बातमी आहे. पुढील 3 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली 6 जुलै रोजी, छत्रपती संभाजीनगर व जालना 7 जुलै रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही बातमी मराठवाड्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मराठवाड्यातील शेतकरी खूप चिंतित आहे. मदतीपासून संत्रा उत्पादक वंचित. कृषी मंत्री म्हणाले प्रचलित पद्धतीने मदत देऊ. मृगबहार नुकसानीबाबत बैठक घेऊन निर्णय. मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच. पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील 4 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. राज्यातील काही भागात जोरदार सरी पडत आहेत तर काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोकणात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे. विरोध करणारा शेतकरी होतोय गायब. कंपनी गुंडांचा उच्चाट. पवनचक्की कंपनीकडून धाराशिवमध्ये शेतकऱ्याची फसवणूक. शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कृषी पंढरी प्रदर्शनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. 5 वर्षात कृषी क्षेत्रात 25,000 कोटींची गुंतवणूक करणार. अशाच नवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.